विद्यापीठात शोध मोहीम सुरू करण्यात आली। फतेपूर तागा गाव धौज गावात शोध मोहीम सुरू आहे। दिल्ली पोलिसांकडून आता स्फोटानंतर अल्फाला विद्यापीठात शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। डॉक्टर उमर या विद्यापीठात शिकत होता। दिल्ली स्फोटानंतर पोलिसांकडून या विद्यापीठातच शोध मोहीम सुरू आहे। अल्फाला विद्यापीठात डॉक्टर उमर शिकवत होता, त्यामुळे अल्फाला विद्यापीठात शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। फरीदाबादमध्ये स्फोटकं मिळाल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली। मुझम्मिलला स्लीपर सेलकडून मदत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। काही एजन्सीकडून मुझम्मिलची चौकशी सुरू असल्याची ही माहिती सूत्रांची आहे। मुझम्मिलला स्लीपर सेलने मदत केल्याची सूत्रांची माहिती आहे। फरीदाबादमध्ये स्फोटक मिळाल्याप्रकरणी ही मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। काही एजन्सीकडून मुझम्मिलची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। एक महत्त्वाची बातमी, दिल्ली स्फोटापेक्षा मोठा स्फोट करण्याचा कट होता। उमर हा जैशचा व्हीबीआयड एक्सपर्ट होता अशी माहिती आता मिळते। घाईत कालचा दिल्ली स्फोट झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। दिल्लीत जो स्फोट झाला त्याहीपेक्षा मोठा स्फोट करण्याचा कट होता अशी माहिती मिळते। उमर हा जैशचा व्हीबीआयड एक्सपर्ट होता अशी माहिती आता समोर आलेली आहे। कालचा जो स्फोट झाला तो घाईत केल्याची माहिती समोर येते, त्यामुळे याहीपेक्षा मोठा स्फोट घडवण्याचा कट होता अशी माहिती आता समोर आलेली आहे। उमर हा जैशचा व्हीबीआयड एक्सपर्ट होता अशी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली। दिल्लीचे पोलीस आयुक्त या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आयबी प्रमुख, एनआयए प्रमुख, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला हजर आहेत। या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। ज्या स्फोटाने काल दिल्ली हादरली त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक।